होऊन जातो। पहा पहा मंडळी, माझ्या भावानं मला पाठीवर उचलून घेतलंय आणि आम्ही पंढरपूरच्या वारीला निघालो। मंडळी, आमच्या गावचे सुनील महाराज सुद्धा या दिंडीमध्ये आहेत। ते सुद्धा माझ्यासारखेच असे पंगू आहेत। सुनील महाराज राहिले तरी कुठे? सुनील महाराज, ओ सुनील महाराज, नमस्कार मंडळी, माझे नाव सुनील महाराज। मला सुद्धा पंढरपूरला जायचं होतं, पण मी या पायाने पंगू असल्या कारणाने मी काय पंढरपूरला जाऊ शकत नाही। टाल मृदुंगाचा आवाज माझ्या कानी पडला तर माझ्या जीवाची तळमळ व्हायची आणि मला असं वाटत मी कधी एकदा माझ्या पांडुरंगाला भेटते आणि कधी एकदा मी पांडुरंगाचं दर्शन घेतो। पण मी पायाने पंगू असल्या कारणाने मला काय शक्य होत नव्हतं। पण माझी ताई सक्षम ती मला म्हणाली, दादा तू घाबरू नकोस, मी तुला माझ्या पाठीवर बसून घेऊन जातो। आणि मग मला माझ्या ताईने तिच्या पाठीवर घेतलं। पण आताच्या ताई आणि आताचे भाऊ 7-12च्या साठी स्वतःची रक्ताची नाती सुद्धा तोडतात, पण तिथे माझी ताई सक्षम उभी आहे। असं ताईचं आणि भावाचं नातं। पहा मंडळी, आम्ही दोघंही पायाने असे पंगू आहोत। आम्ही पंढरपूरला जाण्याकरता निघालो आहोत। मंडळी, आमच्याकडे जाण्याकरता पुरेसा पैसा सुद्धा नाहीये मंडळी, परंतु भगवंताच्या भरोशावर आम्ही या दिंडीमध्ये आम्ही सामील झालो आहोत। आणि आम्हाला जाण्याकरता पैसा नसल्यामुळे कोणीतरी दान करा मंडळी, की जेणेकरून आमची पंढरपूरची वारी सफल होईल आणि त्याचा श्रेय तुम्हाला पण जाईल। दान करा मंडळी, काहीतरी दान करा, कोणीतरी धर्म करा, आम्हाला धर्म करा। अव धर्म करा, धर्म करा, तिने देव येईल घरा। अव धर्म सांगून केला, बाळ भोजनाची दिला। अव 1-2 पैसे द्याव धर्म